सर लवकर. सर भूक लागली. अहो किती वेळ चाललाय. आलो आलो. माय गॉड. ओ वाव. खरंच खूप मस्त झालं. सर फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक. ही जी काही डिश बनवली आहे ना याला तोडच नाही. थँक्यू सोम. सर ही जगातली बेस्ट डिश आहे आणि तुम्ही जगातले बेस्ट शेफ आहात सर. थँक्यू सर. मी सांगतो ना तुम्हाला कोणी बीटच नाही करू शकत. वा. सर जे काही करतात ते कमाल करतात, माइंड ब्लोईंग करतात. पण तुला काय झालंय? म्हणजे तू एवढं कौतुक का करतोयस? तुला सरांकडनं काही हवंय का? हे नाही नाही असं काही नाहीये. मी खरं तेच सांगतोय. खरं म्हणजे तुला काय म्हणायचंय? आई पण उत्तम स्वयंपाक करतात, मग सर जगातले एकमेव शेफ आहेत का चांगला स्वयंपाक करणारे? असं नाहीये, पण तू एका गृहिणीला आणि प्रोफेशनल शेफला कम्पेअर नाही करू शकत ग. हे बाकी करेक्ट बोललास तू. कारण एक गृहिणी जे करू शकते ते एक प्रोफेशनल शेफ नाही करू शकत. म्हणजे काय म्हणायचंय तुला? हा म्हणजे ओके, आता मी जे काही सांगेन ते प्रोफेशनल शेफनी करून दाखवावं. तू सांग ना, सर सहज करून दाखवतील. ओके मग समजा आज सकाळी आपण स्वयंपाक केलाय आणि जेवल्यानंतर त्यातले काही पदार्थ उरले. समजा भात उरला, भाजी उरली, चपाती उरली आणि रात्रीच्या जेवणात घरातल्या सगळ्यांना आता वेगळे पदार्थ खावेसे वाटतात. मग अशा वेळी तुम्ही शेफ काय कराल? सोपं आहे. तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. तर रात्रीच्या जेवणात सगळ्यांना वेगळं काहीतरी हवं असेल तर ते करायचं. झालं, सगळ्यांना आनंदच होईल ना. एक्झॅक्टली. आनंदच होणार आहे सगळ्यांना. पण जे सकाळचं अन्न उरलंय ते वाया नाही का जाणार? एक गृहिणी अन्न कधीच वाया जाऊ देणार नाही, हो की नाही आई? बरोबर. आई तुम्ही आता इतकी वर्ष स्वयंपाक करताय ना, मला सांगा या अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही गृहिणी म्हणून एक्झॅक्टली काय कराल? अगदी सोपं आहे. म्हणजे अन्न तर फुकट जाता कामा नये ना. म्हणजे बघ ना, आता जर उसळ उरली असेल तर आपण त्याच्यामध्ये कांदा कापून घालू शकतो, टोमॅटो घालू शकतो, खूप छान फरसाण घालू शकतो आणि त्याची मिसळ बनवू शकतो. सी. आणि आता समजा फळभाजी असेल तर ती कापून जर चांगली थोडीशी जास्त शिजवून त्याच्यात कणिक घालून त्याचे पराठे करू शकतो किंवा त्याच्यात थालीपीठाची भाजणी घालून थालीपीठ थापू शकतो. हा. आणि आता भात उरला असेल तर भाताची भजी बनवू शकतो, पोळी असेल तर पोळीचा लाडू बनवू शकतो आणि भाकरी असेल तर फोडणीची भाकरी बनवू शकतो. वाव. कळलं? मिस्टर अभिजित राजे आणि त्यांचे चेले सोहम कुलकर्णी. एक गृहिणी जे करू शकते ते एक शेफ नाही करू शकत. मला तर असं वाटतं ना, काही गोष्टींमध्ये तुम्ही बायकांची कंपॅरिझन करूच नका. अति होतंय. अरे अशी कुठली गोष्ट नाही जी आम्हाला जमत नाही. करेक्ट आहे सर. तू उगाच काही बोलू नकोस हा शुभ्रा. तुला काय वाटतं पुरुष कुठली गोष्ट नाही करू शकत? तू सांग ना, आम्ही लगेच करून दाखवतो. एक मिनिट. आम्ही जर तुमची कामं करणार असू तर तुम्हाला आमची कामं करावी लागतील. हा. कारण काय आहे ना, पुरुष जी कामं करू शकतात ना ती सगळी कामं बायका नाही करू शकत. हॅलो, कुठली कामं रे? मला सांग अशी कुठली कामं आहेत जी तुम्ही करू शकता आणि ती आम्ही करू शकणार नाही? तशी तर बरीच कामं आहेत, पण तुम्हाला पुरुषांचं एक काम सांगतो जे तुम्ही नाही करू शकत. हा सांग. तासभर शांत बसून दाखव. करेक्ट. हे काम तुम्हीच करू शकता. 1 तासभर शांत बसून राहायचं म्हणजे तो तासभर बायकाच काम करणार. नाही, एक मिनिट. आम्ही पण घरातली सगळी कामं करतो, फक्त काय ना आम्ही ती दाखवत नाही. स्वभाव नाही आमचा. ओ सिरियसली? मग तुम्ही जी कामं दाखवत नाही ना करता ती एक दिवस आम्ही करू आणि आमची जी कामं तुम्हाला दिसतात ती एक अख्खा दिवस तुम्ही करून दाखवायची. आपण ना रोल रिव्हर्स करूया, स्पर्धा करूया. काय म्हणता आई? तुम्ही रेडी आहात? हो. अरे आम्ही पण तयार आहोत. काय सोम? येस सर.
सोहम, ऑल द व्हेरी बेस्ट. ऑल द बेस्ट आसावरी. हरण्यासाठी. सर मी काय म्हणतोय, आपण गार्लिक ब्रेड आणि पास्ता करूया. त्या दोघींना दाखवून देऊया आपण काय करू शकतो ते. अरे पण गृहिणी काय करतात ते दाखवायचंय ना. गृहिणींना पास्ता नाही येत. अरे पण घरगुती पदार्थ करून दाखवायचा आहे. आपण गार्लिक ब्रेड आणि पास्ता केला तर ते म्हणतील हे कुठलाही शेफ बनवू शकतो. मग आपण काय करायचं? विचार करून ठेवलेला आहे. उसळ उरली आहे ना, त्याची जगासपैकी मिसळ बनवूया. मग अशी आसावरीने सांगितलं ना, अरे अशी झणझणीत मिसळ बनवूया ना की दोघी खुश होऊन जातील आणि म्हणतील अशी छान मिसळ तर गृहिणीलाही बनवता येणार नाही. परफेक्ट. सर तू हे 4 कांदे मला कापून दे. हे बारीक 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 काप. सर मला एवढेच येतात. म्हणजे आणखीन छोटे केले तर भीती वाटते बोट कापेल. अरे बापरे, हो का? मग आता तू काय करणार? सरांकडनं कापून घेणार का कांदे? मी तर आईना सगळ्या गोष्टीत मदत करते आणि स्पर्धा तशीच आहे ना, दोघांनी मिळून गोष्टी करायच्या. काही हरकत नाही. नाही जमत आहे का? हार पत्कार मी करते. बाहेर जा तू नको येऊस आतमध्ये, जा बाहेर जा. सर ही अति करते. अरे ती आपल्याला डिस्ट्रॅक्ट करते, तू लक्ष देऊ नकोस. सर या कांद्याचं काय करू? मी काय म्हणतो, मिक्सरला लावू का? अरे मिक्सर मध्ये कांदे बारीक करत नाहीत रे बाबा. तर बघ ते माझ्याकडे दे. तू हे आलं लसूण मिक्सर मध्ये टाक. हा हा. सर मिक्सर खराब झाला. मिक्सर बिघडला. ऐक, अगं जरा बघते ना. आई, शत्रूला मदत नाही करायची आपल्याला. अगं हो, जरा जाऊन बघते. नाही तर माझ्या किचनची वाट लावून ठेवतील 2 जण. आई, आज एक दिवस किचनचे विचार सोडा ना. अहो किती मस्त दिवस आहे. तुमचा नवरा असा किचन मध्ये राबतोय आणि तुम्ही इथे निवांत बसलेले आहात. हो ग, पण ते पण किती मदत करतात मला. तुम्ही माझ्या पार्टीत आहात ना, मग इथे शांत बसून राहा बरं. आपल्याला जिंकायचंय आई. किती वेळ लागणार आहे अजून? भूक लागली आहे आम्हाला. हा मिक्सर रिपेअर करा, नाही तर जेवण मिळणार नाही. अहो, जेवण मिळणार नाही म्हणजे? अशी धमकी तू किती वेळा दिलीस? हा मिक्सर रिपेअर करा, नाही तर जेवण मिळणार नाही. आता करा काय ते, आम्हाला माहित नाही. काहीच टेन्शन नाहीये आई. मी लगेच इलेक्ट्रिशियनला फोन करते आणि त्याला बोलावून घेते. हा अशी चिटिंग नाही चालणार. इलेक्ट्रिशियनला फोन नाही लावायचा, स्वतः रिपेअर करायचा. मागच्या वेळी खराब झालेला तेव्हा मी नाही का रिपेअर केलेला आई? हो अगं खरंच ग, त्या दिवशी पाहुणे आले होते आणि मिक्सर बिघडला अचानक. बबड्याने लगेच रिपेअर करून दिला आम्हाला. ठीक आहे ठीक आहे, करू आम्ही रिपेअर. ओके फाईन, ऑल द बेस्ट. काय करायचं? उघडून बघूया का हा चमच्यानी वगैरे? एक मिनिट हा शुभ्रा. इथे ना खालते एक बटन असतं, ते दाबलं ना की परत सुरू होतं मिक्सर. हो, अरे ते दिसत नाही बटन मला. हं? आता काय करायचं ग? थांबा मी चमचा आणते. तो मला वाटतं असं कसं बटन नाही याला. तर असं उघडायचा प्रयत्न कर. द्या. अगं बबड्याने असंच केलं होतं. तो मिक्सर उघडला होता आणि कुठल्या तरी 2 पायरी जोडून दिल्या होत्या. पण तसंच करू म्हणजे होईल सुरू. काही नको तुमच्या बबड्यासारखं. त्यापेक्षा एक छान आयडिया माझ्याकडे. मी ना दाते काकूंकडे जाते आणि त्यांचा मिक्सर घेऊन येते थोड्या वेळासाठी.
बरोबर. जा जा. घेऊन येतो. काय करत आहे? काय ओ, भाजी भाजी अहो भाजलं का? नाही ठीक आहे, फार काय नाही. जरा जपून सांभाळून करा. इट्स ओके आई, थोड्या वेळाचाच प्रश्न आहे. एकदा का ते दोघं हरले की आपण मदत करूच. मिक्सर रिपेअर झाला का? टडा! थँक्यू. यार थँक्यू काय थँक्यू, आपला मिक्सर नाही तो. हा आमचा नाहीये, आमचा. आपला. हो नाहीच आहे आपला मिक्सर. मी दुसरा मिक्सर आणून दिला. तुम्ही म्हटलं होतं ना मिक्सर आणल्याशिवाय स्वयंपाक होणार नाही म्हणून. हे पुरुष असंच करतात की नाही ग? एखादी गोष्ट बिघडली की लगेच नवीन आणून देतात आणि विषय संपवून टाकतात. आम्हीही तेच केलं. एक मिनिट, आम्ही नवीन मिक्सर आणतो, हा मिक्सर नवीन नाहीये. एक्झॅक्टली, हा दाते काकूंच्या घरचा आहे. काही प्रॉब्लेम आहे का? नवीन मिक्सर सारखंच काम करणार आहे हा. आम्हाला महिन्याच्या बजेटचा पण विचार करायचा असतो. तुमच्यासारखं नाही पैसे घेतले आणि उधळले. हे बघा, तुमचं काम होणार आहे, काम पूर्ण करा. एक नवीन साडी असताना दुसरी नवीन साडी घेतात तेव्हा बजेट नाही का मध्ये? काही जळतंय का? ए हॅलो, मी कशाला जाऊ? तू नाही रे, तुझी भाजी. आम्ही तुमचं करपलेलं जळलेलं काही खाणार नाही होता. चल ग. सोहम, आता लक्ष द्यायला चुकावून चालणार नाही. हो सर, सॉरी सर. आई, आपण आत्ताची वेळ मारून नेली, परत असं करून चालणार नाही. चल, चल. अहो अहो अहो, तो मसाला घालू नका. त्या लाल झाकणाच्या बाटलीतला घाला, तो छान चटपटीत आहे. आज हे किचन तुझं नाही माझं आहे असावं, आणि माझ्या किचन मध्ये मी ठरवीन तसंच होणार. झालं समाधान? तुम्ही दोघी जाऊन पाव घेऊन या. लगेच आणते. आणि तुम्ही इथे थांबू नका, चला तिथे. नीट. बाय. 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 अरे यार, काय कटकट आहे. बाय. ऑल राईट. सगळे कोपरे नीट स्वच्छ होऊ देत. अजून थोडा वाक. शुभ्रा ऐक ना, तो बल्ब गेला होता, जरा बल्ब चेंज करायचा.
हळूहळू पडशील. वाढवलंयस ना माझ्यासाठी काम, मग आता ते काम मी पूर्ण करेन, तू तुझं काम कर. सोड, मला काम आहे. पण मी तुला धरलंच नाही. धर, मला पडेन मी. अगं, ते माझं काम आहे, तू कशाला करते? हे काय काम कोणी पुरुष सुद्धा करू शकतो, म्हणून मी करते. झालं का? किती वेळ? हॅलो, प्लीज. हे घ्या, खाऊन बघा. कसं झालंय ते सांगा. आता हे काय असंच खायचंय का आम्ही? प्लेट नको? हिना अशी अर्धवट केलेली कामं मला अजिबात आवडत नाही. आई, नाही तर काय, लक्षात नको ठेवायला. प्लीज. कुलकर्ण्यांच्या घरात आम्ही असं वाढून घ्यायचंय का आता? नाही तर काय. प्लीज. कसं झालंय? खूप छान झालीये, मस्त जमलीये बरं का तुम्हाला. पण आई करतात तशी जाऊ नाहीये, वेगळी आहे. पण छान झालीये. ओके, कॉंग्रॅच्युलेशन सर, आपण Thank you. जिंकलोय. Yes. एक मिनिट. जिंकलो काय? कोणी ठरवलं? तर म्हणालीस ना आता मिसळ छान झाली आहे म्हणून, म्हणजे आम्ही जिंकलो. अरे पण आम्ही सुद्धा सगळी कामं एफिशियंटली पूर्ण केली आहेत, मग आम्ही सुद्धा जिंकू शकतो ना, हो नाही? अगं हो, पण नाही. आई, तुम्ही माझ्या पार्टीत आहात. आपण जिंकलेलो आहोत, आम्ही जिंकलोय. आम्ही जिंकलोय. असं कसं? अगं अरे पण आम्ही पण कामं पूर्ण केली नाही, आम्ही जिंकलेलो आहोत. एक मिनिट. अरे, कुठलाही संसार नवऱ्यांनी बायकांना मदत केल्याशिवाय आणि बायकांना नवऱ्यांनी मदत केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही ना. कारण नवरा बायको ही संसाराची दोन चाकं आहेत. ती जर का बरोबर चालली तर संसार पुढे जाणार ना. या दोघांनी कुठलाही इगो न ठेवता परफेक्ट बॅलन्स सांभाळला पाहिजे. आणि कुठलाही इगो कुठल्याही रिलेशनची हवा काढून टाकतो. तेव्हा विन विन सिच्युएशन आहे. कारण आपण सगळ्यांनीच एकमेकांची कामं परफेक्ट केलेली आहेत आणि एकमेकांच्या कामांचा परफेक्ट आदर ठेवलेला आहे, रिस्पेक्ट ठेवलेला आहे. तेव्हा सगळेच जिंकलेले आहेत. अहो, तुमचं अभिनंदन बरं का. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे असं काय यार. अरे कमॉन, चीयर्स. कॉंग्रॅच्युलेशन.